नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज करणार आहे मोरिंग्याचं म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं, पानांचं आणि फुलांचं असं मिक्स सूप। चला तर मग बघूया कसं करायचं ते। शेवग्याचं म्हणजेच आपण दुसऱ्याच्या त्याला म्हणू शकतो मोरिंगा। त्यासाठी मी अशा शेंगा घेतलेल्या आहेत। या शेवग्याच्या शेंगा आहेत। त्याच्यानंतर ही शेवग्याची फुलं आहेत आणि ही शेवग्याची पानं आहेत। ही फुलं आणि पानं ह्या कशाचंही प्रमाण काही ठरलेलं नाही आहे। हे आज माझं थोडंसं भाजीतलं उरलेल्या गोष्टी आहेत। या मी म्हणून थोडीशी फुलं आणि थोडीशी पानं आहेत आणि ह्या शेंगा आहे। आता ह्या शेंगा आपण अशा तोडून घेऊया आणि त्याचे सालं काढूया। या पद्धतीने हे असे आपण सगळ्या शेंगांचे सालं काढून घेऊया, म्हणजे ह्या शिजायला सोपं जातं, लवकर जातं। आणि हे जे असतात ना वरची सालं ही थोडी उग्र असतात, त्यामुळे तो उग्रपणा सुद्धा थोडा कमी होतो। हे बघा, अशा आपल्या या सगळ्या शेंगा सोलून आणि त्याचे तुकडे करून मी ठेवले आहे। 5 शेंगा घेतल्या होत्या। माझी फुलं जवळजवळ वाटीभर आहेत आणि पानं खूपच कमी आहेत, कारण ते भाजीतनं उरले तेवढेच ते ठेवले। इतर लागणारं साहित्य म्हणजे फोडणीसाठी आपल्याला बटर लागणार आहे, लसूण लागणार आहे, आलं लागणार आहे। आलं आणि लसणाचं प्रमाण मी 1 गाठा घेतलेला आहे, 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, पण ते तुम्ही ठरवू शकता तुम्हाला ते किती स्ट्रॉंग हवं। आणि साधं मीठ आणि काळं मीठ आहे आणि पाणी। चला तर मग आता आपण सुरू करूया। हे पण मी या सगळ्या शेंगा आता कुकरमध्ये शिजायला ठेवते। हे फुलं आणि पानं पण मी त्यातच टाकलेले आणि आता मी 2 शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहे। हे बघा, आपले 2 शिट्ट्याहून आता हे झालेलं आहे कुकर। मी काढते। हे बघा, आता हे सगळं असं छान शिजलेलं आहे। हे आता आपण सगळं चाळणीत काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे आता मी मिक्सरमधून काढून घेते आणि हे जे पाणी आहे ना हे आपण आता असंच राहू देऊन ह्याचाच वापर आपण सूपमध्ये करणार आहोत। हे बघा, आपण हे अशी सगळी पूर्ण पेस्ट करून घेतली आणि ह्या चाळणीवर टाकून आता तिला छान असं गाळून घेऊया। हा यातलं सगळं चोथा असा वर राहील आणि बाकी सगळं जसं आपण पुरण करतो ना त्या पद्धतीने हे करायचं आहे। हे बघा, तुम्हाला दिसत असेल असं मी जे करते खाली पडत आहे। हे बघा, हा आता फक्त नुसता चोथा उरलाय। आपण सगळं त्या चाळणीत असं छान गाळून घेतलंय। आता याच्यात काहीच उरलेलं नाही। आता आपण सूप तयार करूया। आता मी यात बटर घालते। बटर हे किती पाहिजे हे आपल्यावर अवलंबून आहे। बटर होता होताच आपण यात लसूण घालूया। लसूण थोडंसं लालसर होऊ द्यायचं। हे पाहिजे आपण सगळं केलं तर मग अशी हे आता आपण जो चोथा चाळणीतनं गाळला होता तो आणि पाणी हे असं मिक्स केलंय। हे आपलं असं सूप इतकं असं तयार झालेलं आहे। तुम्हाला किती थिक पाहिजे, पातळ पाहिजे हे पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवायचं। पण आपण ज्या पाण्यामध्ये आपण शेंगा उकळल्या तर ते पाणी आणि चोथा ह्याचं एकत्र करून इतपत झालेलं आहे। 4 जणांचं सूप या तयार होत आहे। आता मी आलं घालते। आलं आणि लसूण या दोघांचा सुंदरसा सुगंध
येतो आहे. बटरमध्ये बटर आणि हे सगळं मिक्स असा आपण यात मिक्स केलं. आता आपलं सूप तयार होणार. तुम्हाला याच्यात आलं लसूण नकोय तर ते तुम्ही नाही टाकलं, नुसतंच मीठ टाकून हे केलं तरी हरकत नाही. आधी मी थोडंसं एक पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं मी साधं मीठ घालते. मीठ आपण नंतरही बघू शकतो. मगाशी मी मिरेपूड दाखवायला विसरले होते. आता मी यात पाव चमचा मिरेपूड घातलेली आहे. छान मस्त उकळी येऊ द्यायची. एक 2-3 मिनटं छान उकळू द्यायचं. ते घट्ट होतं आणि तरी तुम्हाला वाटलं की नाही याच्यापेक्षा घट्ट पाहिजे तर मग तुम्ही त्याला कॉर्नफ्लोअर वगैरे लावू शकता. मी याला काहीही लावणार नाही आहे. हे असंच आता मी छान मध्यम आचेवर 2-3 मिनटं उकळू देणार आहे. हे पहा तुम्ही बघू शकता आपलं सूप आता छान खळखळ उकळत आहे. आता याच्यावर मी थोडंसं बटर घालते. ते ऐच्छिक आहे. आता आपलं सूप पूर्ण तयार आहे. हे सूप खूप सुंदर लागतं आणि मुख्य म्हणजे मोरिंगा किंवा शेवगा याचे किती फायदे आहेत हे मी सांगण्याची गरज नाही, कारण ते सगळ्यांना माहिती आहे. आजकाल असं आहे की नेटवर सगळंच वाचून कळत असतं. फक्त आपल्या तब्येतीच्या दृष्टीने शेवगा अतिशय पौष्टिक आहे आणि अगदी सोपं असं हे सूप आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येकाने करावं आणि प्रत्येकाने प्यावं असं मला वाटतं. तुम्ही देखील हे घरी करून बघा. तुमचं कसं होतं हे मलाही सांगा आणि तुमच्या मित्रपरिवाराला पण सांगा. तुमच्या मित्रपरिवाराला माझा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि तुमच्याबरोबरच त्यांनाही सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहा हे आपलं असं सूप छान तयार आहे. कॉर्नफ्लोअर लावण्याची अजिबात गरज नाही आहे. मी आता हे सर्व्हिंग बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते. हे बघा आपलं शेवग्याचं किंवा मोरिंग्याचं सूप तयार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यावर फ्रेश क्रीम सुद्धा घालू शकता. पौष्टिक आणि चविष्ट असं हे आपलं सूप तुम्ही करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया लवकर द्या. धन्यवाद.